वैशाली मेजवानीमध्ये आज आपण सुंदर, नाजूक, खुसखुशीत आणि अतिशय रुचकर अशी ही मलमल पुरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर हा अतिशय सुंदर आणि नाजूक एक गोडाचा पदार्थ आहे। तर या पदार्थाला मलमल पुरी असं का म्हटलं आहे आणि सोबतच हा पदार्थ आपण कशा पद्धतीने तयार केलेला आहे याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सहित या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे। तर अगदी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। आता ही मलमल पुरी तयार करण्यासाठी मी इथे एका परातीमध्ये 1 वाटी किंवा 1 कप इतका मैदा घेतलेला आहे। आता इथे 1 कप मैद्यासाठी आपल्याला पाव कप इतकी मिल्क पावडर घ्यायची आहे। सोबतच यामध्ये आपण 2 चमचे हा बारीक रवा घालून घेणार आहे। तर इथे जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही रवा वापरू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला एकदा हाताने एकसारखे करून घ्यायचे आहेत, एकत्र करून घ्यायचे आहेत। आता हे सगळे जिन्नस एकत्र झाले की यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे। आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून या पिठावर घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। तूप छान कडकडीत गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये चिमूटभर पीठ घालून मी पाहिलेलं आहे। तर पीठ छान फुलून वर येतं, त्यामुळे हे तूप छान असं गरम झालेलं आहे। आता हे या पिठावर घालून सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हाताने मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं हे तूप या सगळ्या पिठाला लागलेलं आहे आणि याची मूठ देखील वळली गेली आहे। म्हणजेच आपलं तूप अगदी व्यवस्थित या पिठामध्ये एकत्र झालेलं आहे। यामध्येच आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्याला यामध्ये किती पाणी लागणार आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर इथे आपल्याला हा गोळा तयार करत असताना फार घट्ट आणि फार सैलसर असा तयार करून न घेता मध्यम मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता यामध्ये रवा असल्यामुळे आपल्याला हा गोळा एक अर्धा ते 1 तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। त्याआधी तुम्हाला मी इथे दाखवते तर पाव कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे, म्हणजेच अर्ध्या कपापेक्षा कमी पाणी आपण इथे वापरलेलं आहे। आता गोळा तयार झाला आणि आपण यावर झाकण ठेवायचं। एक अर्धा ते 1 तास आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे रवा छान मुरला जातो आणि पीठ देखील छान एकजीव होतं। तर इथे तुम्ही बघू शकता 1 तासानंतर हा गोळा छान मुरला गेला आहे। आता हाताने परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपण हे 1 कपच पीठ वापरलं असल्यामुळे यामध्ये मी 3 गोळे तयार करून घेणार आहे। तर इथे समान आकाराचे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत। यामधले आपण 2 गोळे या भांड्यात काढून बाजूला ठेवून देऊया आणि एका गोळ्यामध्ये आपल्याला केशरी रंग घालून घ्यायचा आहे। तुम्ही इथे केशरचा रंग देखील वापरू शकता। तर इथे मी हा केशरी रंग, खायचा रंग यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा रंग या पिठामध्ये छान असा एकजीव करून घेऊया आणि या केशरी रंगाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपण हे 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे। तर इथे मी 1 कप इतकी साखर घेतलेली आहे। यामध्येच आता 1 कप इतकं पाणी घालायचं आणि आपल्याला हा पाक 1 तारी होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे। तर इथे फ्लेवरसाठी मी 4 वेलची यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। तर इथे एक 10 ते 15 मिनिटानंतर पाक छान उकळला गेला आहे आणि हा पाक आपल्याला 1 तारी होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला हा पाक आटवल्यानंतर याचं टेक्स्चर दाखवत आहे। तुम्ही इथे बघू शकता एक सिंगल तार याची निघत आहे, म्हणजेच हा 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे। मध्यम आचेवर आपण हा पाक तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 चमचे इतका कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसाठी आपण 2 चमचे तूप घालायचं आहे। आता तूप आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे एकजीव करून घेत असताना आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आणि याचं क्रीमी टेक्स्चर तयार करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर या पद्धतीने फेटून घेतल्यानंतर हे छान क्रीमी टेक्स्चरचं आपलं मिश्रण तयार होतं। तर या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं की आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे गोळे तयार केले होते त्याचे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला इथे मी ही सफेद रंगाची पोळी मैद्याच्या पिठामध्ये घोळवून या पद्धतीने लाटून घेणार आहे। तर शक्य तितकी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे। तर ही पोळी पिठामध्ये घोळवून लाटल्यामुळे झटपट लाटली जाते। आता इथे तुम्ही पीठ न लावता देखील ही पोळी लाटून घेऊ शकता, पण त्याला थोडाफार वेळ लागू शकतो आणि पीठ आपलं परत आकसलं जातं। त्यामुळे आपण इथे थोडंसं मैदा लावून ही पोळी या पद्धतीने लाटून घ्यायची आहे। तर इथे एक पोळी लाटून झाल्यानंतर आपण केशरी रंगाची पोळी देखील याच प्रकारे लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण तिन्ही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत।
आता प्रत्येक पोळी लाटून झाल्यानंतर यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे, ज्यामुळे या पोळ्या सुरुवातीला एकमेकांना चिटकणार नाही। तर इथे अशा पद्धतीने मी थोडासा मैदा यावर स्प्रिंकल करून घेतलेला आहे। आणि आता ही दुसरी केशरी रंगाची पोळी देखील आपण याच प्रकारे लाटून घेतलेली आहे। आता अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की सुरुवातीला सफेद रंगाची पोळी खालच्या साईडला ठेवायची, यावरच आपण जे कॉर्नफ्लॉरचं मिश्रण तयार केलं होतं ते लावून घ्यायचं आहे। तर आता इथे बोटांनी आपल्याला या पोळीवर छान असं एकसारखं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि यावरच थोडासा मैदा परत स्प्रिंकल करून घ्यायचा आहे। आता मैदा भुरभुरून झाला की मग आपण यावर केशरी रंगाची पोळी ठेवायची, त्यावर देखील आपण हे कॉर्नफ्लॉरचं मिश्रण लावून घ्यायचं आणि मग यावर आपण परत मैदा भुरभुरून सफेद रंगाची पोळी ठेवून ही आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला या तिन्ही पोळ्या एकमेकांवर ठेवून या प्रकारे प्रेस करून घेतल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने ही पोळी आपल्याला आणखीन थोडी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। तर इतपत ही पोळी लाटून घेतल्यानंतर आपण ती पलटून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे। तर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत। तर शक्य तितका आपल्याला घट्टसर हा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल तयार झाला की हाताने या पद्धतीने गोल फिरून फिरून थोडासा लांबट आपल्याला याचा रोल अगदी व्यवस्थित आणि एकसारख्या आकाराचा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने हा रोल तयार झाला की आपल्याला याचे रोल कापून घ्यायचे आहे। तर सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने आपण हे रोल कट करून घेणार आहोत। तर शक्यतो अर्धा इंचाचे आपण हे रोल कट करून घेतलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता, छान असे सुंदर आपले रोल हे आत्ताच दिसत आहेत। म्हणजे ह्यामध्ये आपण घातलेली केशरी रंगाची पोळी आणि त्यावर दोन आपण ह्या सफेद पोळ्या घालून या प्रकारे हे रोल तयार करून घेतलेले आहेत। आता हे रोल आपण एका भांड्यात घालून ठेवायचे आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे हे रोल कोरडे पडणार नाहीत। आता इथे एक रोल घ्यायचा आणि मी इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण तो प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर मैद्यामध्ये घोळवून याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तरी पुरी लाटून घेत असताना आपल्याला हलक्या हाताने पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे, ज्यामुळे याचे लेयर अगदी व्यवस्थित तयार होतात। तर इथे या प्रकारे मी ही पुरी लाटून घेतलेली आहे। आता ही पुरी लाटून झाली की आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, जी डिझाईनची साईड आहे ती आपण वरच्या साईडला ठेवून याचा फोल्ड तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर थोडीशी आणखीन डिझाईन करण्यासाठी सुरीने याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे रोल किंवा ही पुरी दिसायला अतिशय सुंदर दिसते। तर आपल्याला ही पुरी कट करून न घेता यावर कट मारल्यासारखी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। आता दोन्ही साईडनी या पद्धतीने ही डिझाईन तयार करून घेतली की इथे आपली मस्त तळण्यासाठी पुरी तयार झालेली आहे। आता याच प्रकारे आपण दुसऱ्या पुऱ्या देखील तयार करून घेणार आहोत। तर इथे सगळ्या पुऱ्या तयार झाल्यानंतर आपण ह्या तळून कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत ते पाहणार आहोत। इथे एक महत्त्वाची टिप्स सांगायची म्हणजे, जरी या पुऱ्या आपण अगदी व्यवस्थित पातळ आणि एकसारख्या लाटून तयार करून घेतल्या असतील तरी त्या आपण एका विशिष्ट पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या अगदी खुसखुशीत आणि रुचकर अशा बनवून तयार होतात। तर इथे आता दुसरी पुरी देखील मी या प्रकारे लाटून घेतलेली आहे। आता यावर देखील सुरीने आपण डिझाईन काढून घेणार आहोत। इथे जर तुम्हाला सुरी वापरायची नसेल तर तुम्ही चमच्याची मागची साईड देखील वापरू शकता आणि पुरी या पद्धतीने तयार करू शकता। आता इथे पुरी तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुरी केल्या केल्या आपल्याला तळून न घेता सगळ्या पुऱ्या तयार करायच्या आणि आपल्याला एका ताटामध्ये व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत। एक 10 ते 15 मिनिटं पुऱ्या आपल्याला अशाच ठेवून द्यायच्या आहेत। म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं होतात आणि त्यामुळे आपण झटपट या पुऱ्या तळून देखील घेऊ शकतो। इथे आता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या ताटामध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात या पुऱ्या तयार करणार असाल तर एखाद्या सुती कपड्यावर या पुऱ्या एक एक करून तयार करून ठेवून द्यायच्या आहेत आणि मग एकदम या तळायला घ्यायच्या आहेत, ज्यामुळे या पुऱ्यांना मुरण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं देखील मिळतात आणि या पुऱ्या तळल्यानंतर छान अशा खुसखुशीत देखील तयार होतात। जर आपण लगेच लाटल्या पुरी तळायला गेलं तर त्यावर भरपूर सारे बुडबुडे येतील आणि या पुरींना छान असा पापुत्रा देखील सुटणार नाही, त्यामुळेच ही पुरी अतिशय नाजूक देखील तयार होणार नाही। आता इथे आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे, पुरी ही तळून घेत असताना तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि पुरी तेलात घातल्यानंतर तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि याला छान असे लेअर सुटेपर्यंत ही पुरी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता पुरी तेलात टाकल्यानंतर ही अगदी व्यवस्थित तळली गेली आहे हे कसं माहीत पडणार, तर यावर येणारे बुडबुडे अगदी कमी होतात
आणि त्यासोबतच ही पुरी या तेलावर छान अशी वरच्या साईडला येऊ लागते, म्हणजे तरंगू लागते. तर अशा पद्धतीने ही पुरी आपल्याला अलटी-पलटी करून या प्रकारे तळून घ्यायची आहे. आता पुरी तेलात घातल्यानंतर जर गॅस आपण मोठ्या आचेवर ठेवला तर पुरी वरच्या साईडला करपली जाईल आणि आतल्या साईडला ती कच्चीच राहण्याची शक्यता असते आणि त्याला छान पापुत्रे देखील सुटणार नाही. त्यासोबतच पुरी तळून झाल्यानंतर ती अजिबात खुसखुशीत देखील राहणार नाही. त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून घेतल्यानंतर तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि मगच यामध्ये ही पुरी तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता अजिबात बुडबुडे यावर दिसत नाहीत, म्हणजे यावर येणारे बुडबुडे हे कमी झालेले आहेत आणि इथे आपली छान अशी लेअर असलेली पुरी तयार झालेली आहे. आता याच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या पुऱ्यांना छान असे लेअर पडलेले आहेत आणि अगदी पातळ नाजूक अशी ही पुरी बनवून तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट या पुऱ्या झालेल्या नाहीत आणि एकसारख्या छान अशा पापुत्रा सुटलेल्या खुसखुशीत अशा पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत. आता या पुरी तळून झाल्यानंतर आपण एका जाळीवर काढून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे यामध्ये वाफ राहणार नाही आणि वाफ या जाळीतून बाहेर पडली जाईल. त्याच्यानंतरच ही पुरी अतिशय खुसखुशीत तयार होते. आता पुरी छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. आपण जो साखरेचा पाक तयार केला आहे त्यामध्ये ही 2 ते 3 सेकंद घोळवून घ्यायची आहे आणि लगेचच आपण एका जाळीवर काढून घेणार आहे. आता इथे आपण या पद्धतीने ही जाळी या डिशवर ठेवून यावर या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे याचा एक्स्ट्राचा पाक आहे तो खालच्या डिशमध्ये उतरला जातो आणि या पुरीला एक वरून या साखरेच्या पाकाची छान अशी लेअर तयार होते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा आपण पुऱ्या या पाकामध्ये बुडवून काढतो तेव्हा पाक आपल्याला अगदी कोमट असला पाहिजे. पाक जर एकदम थंड झाला तर तो एकदम घट्ट तयार होईल आणि आपल्या या पुऱ्या अगदी व्यवस्थित यामध्ये घोळवून घेता येणार नाही. त्यामुळे पाक आपल्याला कोमट ठेवायचा आहे. आता जर पाक घट्टसर झाला तर तुम्ही 1 मिनिटभर गॅसवर हा पाक मंद आचेवर ठेवून कोमट होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. आता पाक आपल्याला जास्त परत उकळवून न घेता फक्त गरम करून घ्यायचा आहे. त्यासोबतच जर पाक जास्तीचा झाला किंवा शिल्लक राहिला आणि आपल्याला तो परत वापरायचा असेल आणि तो पाक घट्ट झाला तर त्यामध्ये आपण पाणी घातलं तर तो पाक बिघडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे जर आपल्याला पाक परत थोडासा पातळ करायचा असेल तर 1 ते 2 चमचे साखर आपण 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आणि मग ती या पाकामध्ये घालून घ्यायची आहे आणि मग पाक आपण गरम करायचा आहे. त्यामुळे पाक आपला बिघडत नाही आणि आहे तसाच राहतो. तर अशा प्रकारे आपली ही मलमल पुरी तयार झालेली आहे. आता यावरच थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून आपण ही सजावट करून घेणार आहोत. तर याला मलमल पुरी म्हटलेलं आहे कारण ही अतिशय नाजूक, सुंदर आणि गोड अशी पातळ खुसखुशीत पुरी तयार होते. त्यामुळेच याला मलमल पुरी म्हटलेलं आहे. जर तुम्ही मलमलचा कपडा बघितला असेल तर तो अतिशय पातळ असतो. त्याप्रमाणेच ही पुरी अतिशय पातळ लेअर असणारी तयार होते. त्यामुळेच याला मलमल पुरी असं म्हटलेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. त्यासोबतच अशाच नवीन छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.